गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉगची सुरुवात होती आपले गव्हाला घेसून सकाळच्या भाजी आता 9 वाजत आले. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आलो तर मला एवढे काही फोटो शूट करता नाही आले कारण तिथे रेंजच नसते. थोडासा प्रॉब्लेम होता त्याला आम्ही आले मला दाखवलं कसं त्या रात्री आम्हाला 8:30 वाजले 8:30 वाजले येते त्या नाश्ता करते उपमा बनवते. चाललोय आम्ही जरा फिरायला चाललोय सर्वजण. तर बघूया पुढे जाऊन काय होईल ते. आम्ही आलं काय सांगून दिलं जाऊ दे पुढे बीचवर चाललेलो आहे आम्ही आता. जोरात आवाज जेवढाच आहे ना. उरण बीचला चाललोय. उरण बीचला चाललेलो आहे. आई बाबा पुढे गेले आता. लोकेश आम्ही म्हणजे लोकेश पण गेलं आता चाललं. ओके तिकडचीच मजा दाखवूच आम्ही तुला. शिकवायला पाहिजे होते यार. ते कसं जमट वाटतंय ना या मोसममध्ये मजा वाटते पाण्यामध्ये. गरमीत मला नाही बाबा. एक तर घामोळे आल्या म्हणून मी येणारच नव्हती. त्याला जाऊ द्यायचं. काल आम्ही वांगणीला होतो सर्वजण. काल संध्याकाळी चाललो आणि आज मी इकडे चालते. ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे का खरं. मॅडम आमच्या आल्या नव्हत्या आमच्याबरोबर म्हणून आज आम्ही पिकनिक इकडे काढली 1 दिवसाची. हा का असं. चला बाबा बोलले माहिती आहे का ती पण कंटाळली असेल आपण जाऊया चला आज असं झालं. तर आहे सगळी फॅमिली आणि बाबा लागली CST पलीकडे जायचंय. ट्रेन टाकलेली आहे आता आम्ही चाललोय पुरणला. या इथे नको बोलतोय ते. तिथे का उभा राहिलात. 2 घेतले बघ. वामन डोंगरी हे स्टेशन आहे. वामन डोंगरी तसे स्टेशन स्टार म्हणजे बनवलं आहे वामन डोंगरी. नाव आहे वामन डोंगरी. आमना लवक्या हारपोर्ट स्टेशन आहे. सही आहे. आणि इथे शोलेची शूटिंग झालेली आणि आपल्याला असं वाटतं की ते लांब लांब गेले असतील शूटिंगसाठी तर नाही. हे जासई उरणच्या इथे जाताना लागतं. इथेच शोलेची शूटिंग झाली. कोणतं स्टेशन आलं हे. गव्हाण स्टेशन आहे. गव्हाण स्टेशन आलं. इथे कोण माणसांची काही रहदारी नाही का आता इथे डेव्हलपमेंट चालू झालं आहे. एअरपोर्ट आहे म्हणून
चव्हाण रेल्वे स्टेशन. इकडे खूप छान आहे. हे खूप छान आहे. हे मला खूप आवडलेलं आहे. असं नावाशेवे काय नावे शेवा नावाशेवा बोलताना बोलतात नावे शेवा स्टेशन आहे हे. वाव या जिन्यांना बघा कशा स्टेअर केसला कलर कसा दिलाय, ग्रीन येलो रेड मस्त आहे. हां हां तिकडे त्या साईडला हा इकडे नावे शेवा. स्टेशन आलेलं आहे द्रोणागिरी. बारा वाजून 17 मिनिटाची नेरूळ लागली आहे तिकडे. बरोबर 12 वाजले उरणला जाईल ट्रेन लागली. आणि वाजले किती माहिती आहे का, 11 वाजून 59 मिनटं झाले. ते 1 मिनटं आधी आली आहे ट्रेन द्रोणागिरीला. आणि या साईडला मस्त रहदारी एकदम कमी आहे. छान आहे. द्रोणागिरी नाव ऐकूनच मस्त वाटतं ना आई. द्रोणागिरी आता आम्ही उरणला उतरलो. पलीकडे जाऊया चला. नाही पळू नका. उरणला उतरून आम्ही पलीकडे चाललो. सगळ्यांनी कपडे घेतले ताई, आपणच नाही घेतले. काय सगळ्यांनी कपड्यांच्या बॅगा घेतल्या. मग मी नको बोलतात हे लोक, सांगते तरी. हे बघा आता भिजतात. जाऊ दे मी एक टॉप घेते. उरण स्टेशन हां ते बघा. चला आता आता इथून स्टेशन पासून रिक्षा आहेत तर बघूया तिथं. आई चढाल हो मग आहे बाबा ना असेच करतात. आता बघून बघा गेलं ना आता त्यांनी आपण. बघा किती एक माहिती पडेल ना. नाही भिजायचं पण आई भिजायचं. आणि काय बोले कपडे स्टेशन इथून रिक्षासाठी आई सगळं उरण स्टेशन. असं काय झालंय लाईन आहे ह्या साईडला. यांचं नक्की काय चाललं काय होते. हे बघा उरण स्टेशन. फोटो घ्यायला पाहिजे होतं दिवसभराला वाट वर चाललेलो आहे. एका रिक्षात 3 जण घेतात आणि एकाचे 40 रुपये. आमचे 120 रुपये होते. आता योगिता मी आणि आई असं आम्ही चाललो बीचवर. ते 120 फीस. तर येताना ही काय केलं इथून रिक्षा 120 तिघांचे 120 रुपये घेतले. 40 रुपये पर पर्सन. आंबे असतात पण नक्की ते कसे आहेत बघूया. बीचवर जाऊया. हा देवगोंडा किनारा आहे. आता 12 वाजता सुमारे म्हणून लाटा जास्त येतात म्हणजे पाणी जास्त आलेलं आहे. आणि ह्या दगडावरून आता तिकडे जायचं, तिकडे जाऊन बसायचे. नंतर वाटलंच तर येऊ बघा लाटा येत आहेत. आला बाबा कुठे गेले. वा गुड. येतील परत येतील चालत. देवगोंडा किनारा. काय ऊन नाही लागत एवढं काय आहे ना आई. खाली बघा फक्त. वाव गार वाटतंय का योगिता. हां
देवगोंडा किनारा. उरणला आलोय आम्ही. आरती घेतल्या शिवाजी पुढे घेतली. ते पण नारळाची झाडं पण होती. आता आम्ही नंतर जाणार आहे. नंतर जेवण वगैरे नंतर आम्ही फ्लॅटमध्ये जाणार. आता सध्या मस्त वाटतंय ना. खाली पण उतरू शकतो पण नको तिथून जरा. ते जेवण घेऊन आले तर आपण पार्सल घेऊन येऊ शकतो ते लोक गेले का. आणि नाही एवढं चालण्यापेक्षा ना ऐकलं काय परत येणार परत जाणार. समुद्राच्या लाटा एवढ्या मोठ्या मोठ्या येतात विचारू नको. आल्या नाही त्याच्या आधी चल इथे बसायला जागा आहे का त्यांना. माझ्या व्हिडिओ मध्ये सगळे ब्लॉग मध्ये आता येईल तेव्हा इथे कुठेतरी बसलं पाहिजे होतं. हे काय पडलं योगिता. योगिता बॅग आईंकडे द्यायला पाहिजे होती ना तिथे. चालते समुद्र आवाज येतो ना असा भयानक. बाप रे. चलो इधर से जाएंगे. इथेच काय तर हे गावात पाणी यायला नको म्हणून. चल हा दगड बघ कसं चौकोनी चल ना पुढे. तिथे काय हरकत नाही का उतरायला पण काय. भिजली मी. आले ते आता मी भिजली. अरे तिथे सोपं होतं मगाशी. हे स्लीप होतं तिकडे सोपं होतं मगाशी. हे तर उंच उंच दगडी येते. मोठ्या मोठ्या लाटा येतात. रायगड किनारे हॉटेल आहे तिथे आम्ही आता जेवायला आलो. तिथे आहेत त्या म्हणजे व्हरायटीज पूर्ण सांगतात. तुम्ही किती जण आहे, तुम्ही काय घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे हेही त्यांनी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने हॉटेल चांगलं आहे. तर खाण्याचं बघूया आता. ऑर्डर तर दिली आहे त्यांनी पण त्या एवढं समजावून सांगतात की किती जण आहेत तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय वेस्ट जाईल काय वेस्ट नाही जाणार हेही सांगतात. आमचे बाबा असं कसं बघूया कसं काय ते. आम्ही घेतलं जेवढं तर मी तुम्हाला दाखवतेच काय घेतले काय नाही. लावलेले ब्रेड जेवणाचे वगैरे. ब्रेड तर नाही लावले पण काय मिळणार आहे सगळं चायनीज आयटम सगळे मिळतील जेवणाचे. सूपचं पण टेस्ट मस्त आहे. राईसची पण झालं नूडल्स होते छान आहे. राईस पण मस्त आहे. टेस्ट छान आहे. म्हणजे मला त्रास खाणार आहे आम्ही. आम्ही आता उरण इथे पिलवाडी बीचला आलेलो आता आणि मिनी मोमोज मध्ये आलेलो. आणि या ताई आहेत आणि यांचंही नाव काय ताई तुम्हीच सांगा तुमचं नाव काय. माझं नाव मीनाक्षी.
माझ्या हॉटेलचं नाव आहे मिनी मोमोज हॉटेल, पिरवाडी बीचला आहे. तर आमच्याकडे सर्व प्रकारची तुम्हाला सी फूड भेटेल. खूप फ्रेश असते मच्छी वगैरे. त्याच्यानंतर चायनीज आहे, सी फूड चायनीज. त्याच्यानंतर मोमोज, बर्गर, पास्ता, असं पॅन एशियन पण आहे. माझे हजबंड शेफ आहेत. तर सर्व जेवण तुम्हाला फ्रेश मिळेल आणि चांगलं म्हणजे क्वालिटी चांगली मिळेल. आणि किती ते किती वाजेपर्यंत चालू असतं? सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असते. आणि गर्दी केव्हा असते? जास्त करून सुट्टीच्या दिवशी गर्दी असते, सॅटर्डे संडेला. बाकी दिवशी असते पब्लिक नॉर्मली, पण सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी जास्त करून असते. आणि मग काय काय हो आपल्या इथे म्हणजे कसं काय रेट वगैरे काय सांगू शकता का? हां, प्रत्येक आपलं असं सगळ्यांचे रेट असं आहेत ना, जे क्वालिटीप्रमाणे प्रत्येक म्हणजे फूडप्रमाणे लावलेले आहेत. जसं आपले लोकल पब्लिक आहे त्यांच्यासाठी त्याप्रमाणे ठेवलेले आहेत रेट्स. आणि टेस्ट म्हणाल तर मी आत्ता जस्ट खाल्लं आमच्या फॅमिलीने पूर्ण, तर खूप छान असतं. तर नक्कीच इथे यायला पाहिजे तुम्ही. आणि आल्याच्या नंतर त्यांचंच हॉटेल आधी लागतं, तर काहीच प्रॉब्लेम नाही. या तुम्ही मिनी ताई असतात त्याबरोबर, आणि मिनी मोमोज म्हणून नाव पण त्यांचंच आहे. तर इथे येऊ शकता. त्यांचे मिस्टर शेफ आहेत ना, हो, मोठ्या हॉटेलमध्ये शेफ येते आणि त्यांच्या हातचं जेवण तुम्ही. आणि असं पण आपण कधी कधी मोठ्या हॉटेलमध्ये एवढं काही जायला मिळत नाही आपल्याला, तर आपण इथे येऊन ट्राय करू शकता. तर ते खूप चांगलं जेवण बनवतात. टेस्ट खूप छान आहे, ऑसम आहे. तर नक्कीच इथे या तुम्ही. ओके, तर फोन नंबर द्याल तुम्ही? हो. आपल्या हॉटेलला व्हिजिट करायला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9167196111. कधी या, व्हिजिट करा. आपलं हॉटेल चालू असते आणि जेवण वगैरे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मिळेल. नक्की ट्राय करा. ऑर्डर घेते घरी वगैरे? हो हो, होम डिलिव्हरी पण असते आपला. तर तुम्ही करू शकता ऑर्डर. होम डिलेवरी आहे त्यांची. तर तुम्ही नक्कीच म्हणजे नंबर पण दिलाय आणि येऊ शकता. इथे जवळपासचे आहेत. हां, हे बघा मिनी मोमोज म्हणून आहे. एक मिनिट. मिनी मोमोजमध्ये तुम्हाला ह्या हे सगळे आयटम मिळतील तुम्हाला. चायनीजचे सगळं सूप वगैरे मिळेल. सांगा, तुम्ही सांगा. हो. ह्याच्यामध्ये आपल्या मेनू कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता मोमोज सर्व आहेत. ऑल टाईपचे आहेत. स्टीम आहेत, फ्राय आहेत, शेजवान, चिली मोमो, पॅन फ्राय मोमो, असे मोमोजमध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर चायनीज, हां, चायनीजमध्ये सर्व तुम्हाला मिळेल. चायनीज राईस, पुलाव, सूप सर्व काही मिळेल. चिकनमध्ये खूप सारे स्टार्टर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला किमा पराठा आहे आपल्याकडे थाई फूड पण मिळतं. थाई फूडमध्ये ग्रीन थाई, बर्मीज करी ही आपली स्पेशालिटी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप चांगली टेस्ट आहे. त्याच्यानंतर सी फूड खूप सारे आहेत. पापलेट, प्रॉन्स, सुरमई, बांगडा. जे मच्छी लवर आहेत त्यांच्यासाठी तर ऑसम आहे हे. इथे या तुम्ही आणि नक्कीच व्हिजिट द्या. आणि तुम्ही बघा ही कोलंबी वगैरे कसली भारी आहे, बघूनच त्याला पाणी सुटतं. तर त्याचा टेस्ट पण तशीच आहे. मी असं सांगत नाही. जेव्हा मी खाल्लं त्याच्यानंतरच मी ह्या ताईंना सांगितलं का मी तुमचा व्हिडिओ शूट करेल म्हणून, आणि त्यांनी पण परमिशन दिली. त्याच्यानंतरच मी शूट केलेलं आहे. तर नक्कीच भेटूया आपण ताई, मिनी ताई. थँक्यू. ओके, थँक्यू, बाय बाय. तर ह्या मिनी ताईंचे हजबंड आहे. किती क्यूट कपल आहे हे बघा. आणि ह्या दोघांनी हे हॉटेल खोललेलं आहे. तर खरंच नक्की भेट द्या. आणि ह्या मोठ्या हॉटेलमध्ये शेफ आहेत आणि ह्या हेल्प करतात त्यांना. तर दोघांनी मिळून हे सर्व टाकलेलं आहे. तर भारी आहे, एकदम मस्त क्यूट कपल आहे. ओके, बाय. ओके, बाय. चाललो आम्ही. चलो, खूप फोटो वगैरे काढले, टाकेलच मी. ऊन खूप आहे आणि जोपर्यंत गॉगल लावत नाही तोपर्यंत काय नाही बरं वाटतं ते. तर अशा तऱ्हेने प्रवास नाही, एन्जॉय केलं आहे आम्ही मस्त. आता आम्ही चाललो आहे. किती वाजले आता? 4-4:30 झालेत. आई वगैरे चाललो आता. परतीचा प्रवास आमचा चालू झाला. उरण ते ऐरोली.
ट्रेन आली आहे आणि आता हीच ट्रेन आता जाणार आहे 6 वाजता. अर्धा तास बाकी आहे आता. 20 मिनटं बाकी आहेत, 20 मिनटं. या ट्रेनला आम्ही आता जाऊ. हे शेवटचं स्टेशन आहे आता. आमची ट्रेन गेली अशी. हां आता पाऊण तासाने आई. बिहार म्हणजे बोरिवली, बेलापूर. हां बिहारच आहेत सगळे, बेलापूर आहेत. नेरूळ तर नाही लागलेली. ती 6:25ची आहेत, 35ची लागली. इथे इथे येईल. असं सगळं. आणि हे इथे एवढं छान केलं आहे ना. ते काय हे